पद्मलोचन करारविन्दभूधरस्मितावलोकसुन्दरं महीन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं कदम्बसुन्नकुण्डलं सुचारगण्डमण्डलं व्रजाङ्गनेकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनन्दया तं सुकेकदायकं नमामि नायकं नमामि कृष्णनाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 ओ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हरि बोल हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण सर्वमंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल की जय भक्तवत्सल भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। योऽन्तप्रविश्यमचमिमं प्रस्फुटां सञ्जीवत्यखिलधरशक्तिधरस्वदान्नम् अन्नांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्।
मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वती नमः श्रीमातापिताय नमः श्रीगुरुभ्यो नमः आनंद अद्वय नित्य निरामय जकन्यजदेही योगी यांचे आनंदकंद करणावरणाला कृपासिद्ध भक्तवत्सल दीनदयाल पतित पावन रुक्मिणी प्राण संजीवन चराचरात वास करणारी भगवंताची चितविलासी निश्चित स्वरूपिणी आदिमाय आदिशक्तिमाय मुक्ताई यांच्या असीम कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादानं प्रत्येकाच्या पुण्याने समस्त ग्रामस्थ केराडा बुद्रुक यांच्या सहयोगानं उपस्थितीनं भजनी मंडळाच्या मार्गदर्शनानं या कथेचे आयोजक वास्तुशांतीनिमित्त आयोजित केलेली ही कथा श्री हरिभक्तीपरायण मुरलीधर गंगाधर पाटील आणि श्री आदरणीय महेंद्र मुरलीधर पाटील परिवाराच्या दातृत्वाने सहकार्याने सहयोगाने आणि आमच्या ताईंच्या सदप्रेरणेने सदिच्छेने आपल्या पूर्वजांच्या उद्धारार्थ भाद्रपदाच्या पितृपक्षामध्ये आयोजित केलेली ही पवित्र भागवत कथा कथा दुःख हरी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची करेल जो प्रश्न सांगिल जो कथा श्रवण करिता उद्धरती कथा भागीरथी स्नान जे करती तयाचे उद्धरती पूर्वजते। आपण काल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार श्रवण केला अजन्मा जन्माला आला अनामी नामधारक झाला भगवान कृष्णाचा अवतार झाला देवतांनी स्तुती केली सत्यम व्रतम सत्यम परम त्रिसत्यम सत्यस्य योनिन हितम च सत्ये सत्यस्य सत्यम व्रत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना जो त्रिकालाबाधित सत्य आहे जो कायम स्वरूपी सत्य आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत प्रसन्न आहेत भगवान श्रीकृष्णाचा अवतार आणि बाकीच्या देवतांचा अवतार जर कंपेअर करायचा म्हटला तुलना करायची म्हटलीच तर भगवान विष्णूच्या 60 लीला आहेत भगवान कृष्णाच्या 64 लीला आहेत म्हणजे कृष्ण नारायणापेक्षा 4 लीलांनी पुढे आहेत दुर्दैव आपलं हे आहे की आम्हाला कृष्णच कळाला नाही आम्हाला कृष्ण समजलाच नाही तोच म्हणतो एका ठिकाणी कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला ग कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ओळख मला ग राधे ओळख मला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ओळख मला ग राधे ओळख मला देवकीचा पोटी आला यशोदेने सांभाळ केला देवकीच्या पोटी आला यशोदेने सांभाळ केला देवकीचा पोटी आला यशोदेने सांभाळ केला देवकीच्या पोटी आला यशोदेने सांभाळ केला गोपाळांचा पालनवाला ओळख मला ग गोपाळांचा ओळख मला ग राधे ओळख मला ग कुणाचा मी कोण राधे ओळख मला ग ओळख मला ग राधे ओळख मला ग कुणाचा मी कोण राधे ओळख मला
कृष्ण कळालाच नाही. सांगेल ओघानं जर पुढे आलं तर. आता आपल्या कथा पाहून घेऊ. देवकीच्या पोटी आला यशोदेने सांभाळ केला, गोपाळांचा पालनवाला. ओळख मला ग, ओळख मला ग राधे, ओळख मला ग, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला. सांगेल पुढे, जरूर सांगेल कृष्ण कसा होता. काल त्याचं प्राकट्य झालं. सगळीकडे आनंदी आनंद होता. आणि आपण आयोजकांची पहिल्या दिवसापासून वाट पाहत होतो, आदरणीय महेंद्र पाटलांची. काल बरोबर भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या अगोदर ते आले. खरं म्हटलं तर या दोघांच्या मागे व्याप खूप मोठा आहे. ताईंचा व्याप मी पाहिलाय वृंदावन मॉलमध्ये, मी बऱ्याच वेळा गेलो. एवढं सगळं सोडून आवडेच्या हरी अंतरापासून आहे. बाकीच्यांना वाटतं महाराज आमचं सगळं व्यवस्थित झाल्यावर देव देव करू. अरे व्यवस्थित होईल कधी? श्रीमंत माणसानं 100 बैल आणले म्हणजे 50 जोड्या आणल्या. फार गोड आहे, लक्ष देऊन ऐका. 100 बैल आणले, 50 जोड्या. आणि एक माणूस दिवसभर त्याला चारायला, ते बाकीचे लोक होते सेवा करायला. फक्त एक माणूस रात्री त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितला. तुला काहीच काम नाही, फक्त बैलांवरती लक्ष ठेवायचं रात्री. हरकत नाही, पण म्हणले बघ झोपायचं नाही. 12 घंटे डोळ्यात तेल घालून तुला बैलांकडे लक्ष द्यावं लागेल. तो म्हणला मग मी झोपायचं कधी? शेतकरी हुशार होता. तो म्हणला 100चे 100 बैल बसले की तू झोपायचं. 7-8 दिवस त्याने व्यवस्थित जागरण केलं, म्हणून नंतर झोप लागायला लागली. पण मालकाचं स्ट्रिक्ट इंटिमेशन होतं. CCTV लावले होते गोठ्यात. 100 बसले की झोपायचं. काय व्हायचं? 60 बसायचे, 40 उभे राहायचे, 80 बसायचे, 20 उभे राहायचे. एकदा 90 बसले, 10 उभे होते. याला वाटतं आता बसायला लागले वय. एका दिवशी 98 बसले, 2च उभे होते. याला वाटलं हे 2 जर बसले असते तर झोपता आला असता. 98 बसले होते, 2च उभे होते. त्याला वाटलं हे जर 2 बसले तर मला झोपता येईल. तो ते 2 बसवायला गेला, बाकीचे 98 उठून गेले. आमचं नेमकं तेच आहे. कोठे काही निय काही एक नाही. किती चाला भराभर, दोन्ही हात बराबर. अरे ज्याने दिले ते अशी फळ पाहावे आपण, अशी हे देणारा तोच आहे. त्याच्याकरता जर आपल्याला वेळ त्या ठिकाणी नसेल, एवढा मोठा व्याप सोडून ही मंडळी या ठिकाणी एवढं कार्यक्रम आयोजित करते आहे. आपणही आपली वेळ, आपल्याला तर नुसतं येऊन बसून ऐकायचंय. तसं तर ताईने मला 7 दिवस कीर्तन सांगितलं होते, पण मीच बाकीचे कीर्तन टाळलेत की नको, हा पूर्ण लोड येईल. सकाळी उठल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत सारखा. आणि म्हणून आज आणि उद्या 2 दिवस कीर्तन आहे. 3 दिवस, आज उद्या आणि परवा. आजचे जे कीर्तनकार आहेत ते बाल कीर्तनकार आहेत, लहानपणापासून कीर्तन करतायत. आता लग्न झालं त्यांचं, आता बाल कीर्तनकार नाहीत ते. गोड कीर्तन करतात, तरुण आहेत, सुंदर कीर्तन करतात. उद्या पंढरपूरचे मठाधिपती, त्यांचं कीर्तन आहे. परवा विकाल्याचं कीर्तन आहे. 3 दिवस आपले कंटिन्यू कीर्तन आहेत. काल भारुडे होते. गोड भारुड झाले, बरेच लोक आले तर ऐकायला. फार सुंदर भारुड म्हटलं होतं. खंडेराव बी चांगला बनवला होता काल. आनंद आहे. भारुडनाथ महाराजांची फार सुंदर अशी कलाकृती होती. असो, देव अवतीर्ण झाले. गोकुळीच्या सुकांत पार नाही लेखा बाळकृष्णंदा घरी आनंदला गुढ्या तोरणे करते कथा कधी गायन तुकामणे छंद मन मोहिले गोविंदे. भगवान गोकुळीच्या सुखा झाले, ब्रह्मज्ञान घरोघरी झालं, लक्ष्मीचा वास. आपण सगळ्यांनी आज कृष्ण जन्माचा आनंद घेतला. देव अवतीर्ण झाले.
नंद जी के आंगन में बट रही आज बधाई, नंद जी के आंगन में बट रही आज बधाई। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। सौ बार बधाई लोगो, सौ बार बधाई लोगो, लाख बार बधाई। नंद जी के आंगन में बट रही आज बधाई, नंद जी के आंगन में बट रही आज बधाई। ओ सौ बार बधाई लोगो, सौ बार बधाई लोगो, लाख बार बधाई। नंद जी के नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात पुरानी, हो गई बात पुरानी। चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात पुरानी, हो गई बात पुरानी। रात रात में नंद बाबा के, ओ रात में नंद बाबा के दाढ़ी हो गई काली। नंद जी के नंद जी के नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, हरि बोल। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। नंद जी के आंगन में बज रही आज चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली, हो गई बात निराली। नंद जी के आंगन में बट रही आज बधाई। नंदाच्या घरी आनंद आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे, म्हणून नंद घर आनंद भयो असं म्हटलेलं आहे। तैत्तिरीय उपनिषदामध्ये भगवान आनंदमय, आनंद घन, आनंद स्वरूप आहे। जगात सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे, फक्त आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही। विश्वकोशात सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे। दिवस रात्र, चांगलं वाईट, काळं गोरं, आपलं परक, पाप पुण्य, सुख दुःख। आनंद याच्या उलट शब्द सांगा, आनंदाच्या उलट शब्दच नाही। एकमेव असा शब्द आहे आनंद की त्याला विरुद्धार्थी शब्द नाहीत। पण नंद घर आनंद भयो, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला। देव आनंद स्वरूप आहे। 7 दिवस तुम्ही आनंद घेतायत, कथेत आनंद आहे, कीर्तनात आनंद आहे, काकड्यात आनंद आहे, हरिपाठात आनंद आहे, भारुडात आनंद आहे। आनंद फक्त इथेच आहे। तुम्ही ते 4 घंटे येऊन बसतात, तुम्हाला संसाराचा विसर पडलेला आहे। तुम्ही 4 घंटे इथे थांबलात, डोक्यात संसाराचे विषयच नाही। शेती नाही, व्यापार नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही, नोकरी नाही, घर नाही, दार नाही, लेकर नाही, बाळ नाही, काहीच नाही। 4 घंटे हा एकदा मंडपातून बाहेर गेले की पुन्हा जैसे थे। 4 तास तर तुमच्या डोक्यात संसार नाहीच ना, लेकर ना, बाळ ना, घर ना, दार। आनंद हाय, संसारात आनंद नाही। आस्था तर लोकांनी योग सामर्थ्याच्या योगावर
योगाच्या वाटा निघाल्याच्या सोबत असं ज्ञानोबरायांनी म्हटलंच नसतं. सगळीकडे आनंद आनंद आहेत. भगवान परमात्मा यशोदेच्या जवळ आहेत. योगमायेला डोक्यावर घेतलं आणि वसुदेवजी निघाले. पारेकरी झोपले होते. योगमायेला वसुदेव जसे त्या बंदी शाळेत येऊन गेले, दरवाजा पुन्हा बंद झाला, हातापाळ्यात बेड्या पडल्या आणि पहारेकरी रडायला लागल्या. कारण ती जोरजोरात रडत होते. रडे माया करे अकांत, 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 रडे माया करे अकांत. नामा म्हणे उठते दूत, नामा म्हणे उठते दूत, अमने उठते दूत, नमा मने उठते दूत. रडे माया करे अकांत, रडे माया करे अकांत, रडे माया करे अकांत, रडे माया करे अकांत. रडे माया करे अकांत, नामा मने उठती दूत. योगमाया रडायला लागले. दूत उठले, कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं की महाराज 8वा जन्माला आला. तो त्याची वाटच पाहत होता. कंस धावत आला. त्याने त्या मुलीला उचललं. देवकी माता गयावया करायची. अरे मुलगा नाही दादा, मुलगी येते. आणि तिचे पाय पकडले, घराघरा फिरवलं. दगडावर उपटून मारणार, ती वीज कडाडली. आकाशात निघून गेले. भगवंताचं कार्य तिनं साध्य केलं. ती योगमाया आहे. ती भगवंताची योग शक्ती आहे. ती प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या सोबत असते. जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा पाय, अवघे शून्याचे होते पाय. एकट्या ईश्वराला कोणतंच कार्य करता येत नाही. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तू ही प्रभु राया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. काय नाही देवाला. देवाला रंग नाही, काळाही नाही, गोराही नाही, त्याला रूपही नाही. नाही वर्ण छाया, त्याला वर्ण नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याला वर्ण नाही. छाया, देवाची सावली पडत नाही. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण, तू ही प्रभु राया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. ज्ञानोबा सोपं सांगता आपल्याला. अव्यक्त निराकार, नाही जाकार, जेथो निचराचर हरिसी भजे. देवाला हे काहीच बाधत नाही. मग तो जर निर्गुण आहे, तो जर निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला गुण नाही, त्याला रूप नाही, मग का तो अवताराला कस काय येतो? त्याला एकट्याला अवतार नाही घेता येत, कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. तुम्ही दही बनवतात, नुसत्या दुधाचं दही बनत नाही. नुसत्या दुधाचं दही बनत नाही. दुधाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. कोणाचा? हा, काय? जोरात बोला ना, थोडस मला ऐकू येत.
काय म्हणतात त्याला? आपण त्याच्यात टाकतो त्याला काय म्हणतात? विरजन म्हणता ना त्याला. विरजनाचा आधार घेतल्याशिवाय दुधाचं दह्यात रूपांतर होत नाही. विरजन टाकल्याशिवाय दही बनतच नाही. तसं मायेचा आधार घेतल्याशिवाय देव अवतारच घेऊ शकत नाही. प्रत्येक युगात ती त्याच्या सोबत असते. त्रेतायुगामध्ये अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कृष्णावतारात द्वापरयुगात ती त्याची बहीण म्हणून जन्माला आली. तीच कलियुगामध्ये भगवंताच्या सोबत पुन्हा जन्माला आली. कलियुगात बी जन्माला आली ती भगवंताच्या सोबत आली. भगवंत कोण कलियुगामध्ये? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान ज्ञानोबराय श्रीकृष्णाचे अवतार आहे. मग भगवान ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. ती योगमाया त्याची बहीण म्हणून पुन्हा जन्माला आली. आदिशक्ती मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. दासी जनी लागे पाई, दासी जनी लागे पाई, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. आमच्या पवनदादाने फार गोड प्रमाण दिलं. आदिशक्ती मुक्ताबाई. भगवान कृष्णाचे अवतार भगवान ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांची बहीण मुक्ताबाई आदिशक्ती आहे. ती द्वापर युगात कंसानं पाय धरले, वीज कडाडली, आकाशात निघून गेली. आपली मुक्ताबाई सुद्धा कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई गुप्त झाले तेव्हा मुक्ताबाईचं वय होतं 17 वर्ष 7 महिने 23 दिवस. भगवान ज्ञानोबरायांना समाधी दिली कार्तिक वद्य त्रयोदशी दुपारी 2 वाजता. मुक्ताबाईचा ज्ञानराजामध्ये खूप जीव होता. ज्ञानोबरायांना समाधी दिली. सासवडला सोपान काकाला समाधी दिली. दोघं भावांना समाधी दिली. आता भाऊ बहिणीच्या समोर गेले. दोघं भावांनी समाधी घेतली. सगळ्यात लाडका भक्त आहे चांगदेव महाराज, त्यांना समाधी दिली पुणतांब्याला, यांच्या गावाजवळ. आमचे सुमित महाराज चांगदेव महाराजांच्या समाधी जवळचे. चांगदेव महाराज सामान्य नव्हते. बरेच लोक चांगदेव महाराजांना चांग्या म्हणतात. अरे तुझी लायकी काय? ते योगीराज होते. योगीराज, तू 4 वर्ष नापास झाला. चांगदेव महाराजांचा अधिकार सांगतो तुम्हाला, ऐका. 1400 वर्ष जगले. पहिला 14 ऐका. 14 आकडे सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा ते 1400 वर्ष जगले. हा पहिला 14. 14 ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. दुसरा 14 विद्या आत्मसात केल्या. तिसरा 14 शिष्य केले. चौथा 14 वेळा यमाला हुलकावणी दिली. 5वा 14 आणि 14 ठिकाणी समाधी घेतली. 6वा 14 सख 84. एवढं करून ज्या बाबाला 84 चुकवता आली नाही तो मुक्ताबाईला शरण गेला. ज्ञानोबराय, नामदेवराय, चांगदेव महाराज तिघ देवांना मुक्ताबाईने झापून काढलेलं आहे.
मुक्ताबाईचा अधिकार सामान्य समजू नका. आपण भाग्यवान आहेत की आपण मुक्ताबाईच्या कृपा छत्राखाली जन्माला आलो. पंढरपूरच्या संतांच्या पालख्यांमध्ये सगळ्यात लांबून येणारी पालखी मुक्ताबाईची आहे. मुक्ताबाई पंढरपुरात गेल्याशिवाय एकही साधू पंढरपुरात येत नाही. आधी मुक्ताबाई वाखरीला जाते, मग बागून बाकीचे संत येतात. पंढरपुरात सगळे साधूंच्या भेटीला लोक जातात. मुक्ताबाई कोणत्याच साधूच्या भेटीला जात नाही. देव सुद्धा मुक्ताबाईला मुक्ताबाईच्या मठात भेटायला येत. हा अधिकार मुक्ताबाईचा आहे. आणि आपण तिचे लेकर आहोत, मोठ्याचे लेकर आहोत आपण, मोठ्याचे. सामान्य होते का मुक्ताबाई? त्या पुंतांब्याला समाधी घ्यायचे, ते 6 महिन्यानं उठायचे. योगी होते. त्यांचे चरित्रकार असे म्हणतात की त्या 6 महिन्यात जर त्यांची समाधी उत्थान व्हायच्या आधी जर दोन दिवस आधी जर कोणी मेलं तर लोक त्या स्मशानात आणून ठेवायचे. ते योगीराज महाराज उठले, चांगदेव महाराज त्यांनी पाहिलं की ते प्रेत उठायचे, घरी जायचे. 4 भावंड जेव्हा पैठणवरतून आळंदी जाताना त्यांनी पाहिलं, ते स्मशानात बरेच लोक घेऊन बसले होते, बरेच लोक मेले असतील. मुक्ताबाईनं विचारलं, म्हणले का रे हे मेले लोक का बरं सांभाळताय तुम्ही? म्हणले महाराज उठले, त्यांनी पाहिलं की ते जिवंत होता. म्हणले वा, कधी उठणार आहेत मग? ते 6 महिन्यातून एकदा उठतात म्हणे. म्हणे बरं. मुक्ताबाईनं मेलेल्या कुत्र्याचं हाड उचललं. मेलेल्या कुत्र्याचं हाड उचललं. ते हाड त्या प्रेतांच्या स्मशानाच्या 4 बाजूने फिरवलं. जेवढे तिथे प्रेत होते तेवढे उठले आणि घरी निघून गेले. आणि त्या हातातलं हाड तिने फेकलं. त्या हाडाचं बी कुत्र झालं आणि तेही घरी पळत गेलं. अडे चांगदेव महाराज जेव्हा उठले त्यांनी विचारलं, म्हणलं का 6 महिन्यात कोणीच मेले नाही का आपल्या गावामध्ये? अहो म्हणले मेले होते, लय मेले होते, पण एक 9 वर्षाची पोरगी आली, तिने सगळ्यांना घरी जिवंत करून पाठवलं. चांगदेव महाराजची जिरलीच. त्यांना उत्सुकता निर्माण झाली की असं मी एवढा मोठा योगीराज असून मला जमलं नाही, ते या पोरीला जमलं, मग मला तिला भेटायला जायचंय. मग पत्र लिहायला घेतलं. लिहायचं काय म्हणून कोरस पत्र पाठवलं. म्हणून मुक्ताबाई त्यांना म्हटल्या होत्या की अरे 1400 वर्ष जगला म्हणले मेल्या, पण कोराचा कोराच राहिला रे. हे मुक्ताबाईनं म्हणावं, आपण नाही. मुक्ताबाईचे एक शब्द, हात मेल्या निगुऱ्या. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आपण तिचे म्हणून तिच्याबद्दल बोलतोय. योगमाया आहे ती. तिचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झालेला आहे. मुक्ताबाईचा जन्मदिवस घटस्थापना आहे. मग चांगदेव महाराजांना समाधी दिली, मग मात्र मुक्ताबाई उदास झाल्या. पुंतांब्याहून पुढचा प्रवास सुरू झाला. सिल्लोड, फुलंब्री, फुलंब्रीहून सिल्लोड, सिल्लोडवरतून अजिंठा, पहूर, जामनेर, बोदवड आणि मग आईसाहेब इकडे आपल्या परिसरात आल्या. कोणाशी बोलत नव्हत्या, काही खातपीत नव्हत्या, उदास होत्या. आणि मग निवृत्तीनाथांनी सहज विचारलं, 2 भावांना तिकडे समाधी दिल्या, मी मोठा आहे, गमन कवनी दिवशी आरंभिले. म्हणले आईसाहेब तुम्ही कधी जाणार? नेमकं हेच सहन झालं नाही. पहा तुम्ही, या सगळ्या भावांच्या समाध्या एकादशीचं पारणं सोडल्यावर द्वादशी, त्रयोदशी अशा समाध्या आहे. मुक्ताबाईलाही एकादशी नंतर समाधी घ्यायची होती. पण निवृत्तीनाथ दादांनी विचारलं की तुम्ही कधी जाणार? कधी जाणार म्हटल्यावर राग आला ना. समजा तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही त्यांना पाणी घेऊन आल्याबरोबर विचारलं का परत कधी जाणार आहे? मग त्याला पाणी तरी गिळीन का नळ्याच्या घाली? बरं, पाहुण्यांचेही प्रकार राहतात. भाग्यवान पाहुणा, करंटा पाहुणा, लागट पाहुणा. काही भाग्यवान पाहुणे असतात. पुरणपोळीचं जेवण केलं, बासुंदी बनवली, पुरणपोळी आहेत, सगळ्या गोष्टी घरामध्ये, पंचपक्वान्नाचं ताट आहे, आणि जेवायला बसणार तितक्यात पाहुणा दरवाजात आला, राम राम. भाग्यवान पाहुणा. एखाद्या पाहुण्यानं सांगितलं मी कथेला येतोय, उद्या येतो, कथा केव्हा आटोपते? 4 वाजता. बरं, मी 3:30 पर्यंत येतो.
जेवणाचं बनवून ठेवू का म्हणले हो जेवणाचं बनवून ठेवा मी येतो. 3:30ला आला आणि 4 वाजले 5 वाजले 6 वाजले 7 वाजले 8 वाजले. त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून ठेवले. आता 8 वाजले कीर्तनाची वेळ झाली. यांनी पाहिलं 4चा येणारा 8ला आला नाही म्हणजे आता काही येत नाही. मोबाईल स्विच ऑफ येत होता. घरातल्यानं सांगितलं आता जेवण करून घ्या आपल्याला कीर्तनाला जायचे आज दशमीचं कीर्तन आहे. सगळ्यांनी जेवण केले. सगळे जेवण झालं. जे काही उरलं होतं ते शेजारी गरिबाचं घर होतं त्यालाही नेऊन दिलं. भांडे धुतले उलटे मारले. 9 वाजता पाहुणा आला. राम राम करंटा. आणि एक लागट. मालक बाहेर गावी गेले होते. बाई घरी होती. पाहुणा आला. ताई नमस्कार नमस्कार. कोण तुम्ही? मामा. गेला वाटलं बाई त्यांचे मामा असतील. बसा म्हणले मामा. मामाला पाणी दिलं चहा दिली. म्हणले मामा काय घेणार चहा कॉफी? म्हणले दूधच घ्या. बरं जेवण कराल मामा? म्हणले हो मी स्वयंपाक बनवते. तितक्यात मालक घरी आले. मालकानं राम 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 राम. का तुम्ही कोण? म्हणे मामा. त्याला वाटलं हातीचा मामा असेल. त्याला वाटलं तिचा मामा. तिला वाटलं याचा मामा. 15 दिवस राहिला मामा. त्याने विचारलं नाही. तिला वाटलं तुझा मामा असेल. इतके दिवस आला नाही एवढ्या दिवस आला. तिला वाटलं यांचे मामा असते. आपण कशाला विचारलं की तुमचे मामा आहे का? कोण आहे? मामा सांगतोय मामाचे. 15 दिवस राहिला मामा. तयार पडला. असा चिमटा घेतला तर रक्तही नसं झाला मामा. तो आमचा सुनील म्हणे मला परवा मामा म्हणे असा 7 महिनाभर पाहिजे म्हणे. घरी गेला तो 1च दिवस थांबला. पण जाता जाता यांना म्हणे 1 महिनाभर पाहिजे म्हणे असा 7. सगळ्या गोष्टी रेलचल संपन्नता. 15 दिवस झाले. मग एक दिवशी त्याने विचारलं तिला. म्हणले का ग तुझ्या मामाला काही लाजगीज आहे की नाही? काय झालं असं काय बोलता? अगं म्हणले 15 दिवस झाले. असा कोणता मामा आहे? कुठला मामा आहे तुझा? लग्नात तर दिसलाच नाही आहेर घेऊन येताना. तो म्हणला हो माझा कशाचा मामा? तो तुमचा मामा. तो म्हणला अगं तू माझाही मामा नाही तुझाही मामा. म्हणले मग अरे तो असाच येऊन बसला. आता मागे एक डुप्लिकेट गजानन महाराज आला होता बा सोशल मीडियाला. डुप्लिकेट गजानन बाबाचं रूप घेऊन लोकांना गंडवलं. त्याने लोकही बावटासारखे पाया पडत निघले. तर बुलढाण्यात गजानन बाबाने एका पोऱ्याला मारलं आणि मग बिंग फुटलं बाबाचा. आगाचा साधू. गजानन बाबा एकच. भगवान कृष्ण एकच. पुन्हा होत नाही. लोक भावनिक आहे. तुम्हाला फक्त सांगितलं पाहिजे काहीतरी चमत्कारिक साधू निघाला. बास बास बास. मी सांगितलं नाही पहिल्या दिवशी तुम्हाला काय सांगितलं ना की समाधान महाराजच्या पायाला हातला पैसा पडता. लोक तंगड तोडून नेतील राहत्यातून. सकाळी बाबू लंगड्यात. काय रात्री हाल केलं त्या राजाराम भाऊजी. मेल्यावर कोणी प्रेताला ओढतं का हो? अशा कोणत्या बाया कायद्यात पाहिजे? शेवटी मी उठून गेलो ना. नको बाई आपल्या गुंगाई पावत नाही. खूप आनंद आला पण रात्री. आणि हे बघा मला एक म्हणायचंय. आपण लग्नात नको त्या ठिकाणी इतकं नाचतो. तिथं आउटपुट काहीच नाही. हा देवाचा धर्ममंडप आहे. इथे जे कराल ना ते ईश्वरासाठी. नाचाल देवासाठी. भजन कराल देवासाठी. कीर्तन कराल देवासाठी. दान कराल देवासाठी. जे कराल या मंडपात फायदाच आहे. पुण्याच आहे. पदरामध्ये सुकृतच आहे. वाया नाही जाणार. आणि हा आनंद फक्त इथेच आहे. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. म्हणून या सुखाकारणे देवा वेडावला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. शेवटी मामाला तर घालवलं पाहिजे. मी लागट पाहुणा सांगतोय.
म्हणले मग आता मामाला घालवायचा कसा, पाठवायचा का? असं तर म्हणता येत नाही जा. मग तो म्हणे एक काम कर, जेवायला बसलो की मी काहीतरी कुरापत काढेल, तुला बोलेल, तू बोलली की तोंडी तोंडी यायचं, तोंडी तोंडी आलं की मी संताप करेल, संताप केला की मी हात उचलेल, हात उचलला की तू मागच्या घरात निघून जा. मागच्या घरात गेलं की मी गादीवरती काडी मारेल, मी मारल्यासारखं करेल, तू रडल्यासारखं कर, मामा निघून जाईल. म्हणले चालतं. दोघी जेवायला बसले. जेवायला बसलं याने पहिला जायचा. तिला म्हणे तुला काही अक्कल आहे का, सोन्यासारखा पाहुणा आपल्या घरी आला कधी नव्हत, हां, आणि असं जेवण केलं तू, वरण पातळ केलं, भाजी खारट केली, पोळ्या जाळून टाकल्या. ती म्हणले हो मला तितकंच काम आहे का, बाकीचे काम नाही का, मला रिकामी का? तो म्हणला तोंड तोंड येते का, मग काय करा तुम्ही? त्याने हात उचलला, ते लगेच मागच्या घरात निघून. तोही संतापात गेला काडी घेऊन, गादीवर दणका मारायचा आणि बाई जोरात रडायची. हा गादीवर दणका द्यायचा, ती बाई जोरात रडायची. याला वाटलं काय जेवणाच्याच टायमाला करंट यांनी भांडण उकडून काढलं हो. तोही उठला निघून गेला. याने पाहिलं, तो म्हणले गेला गड्या मामा. दोघं जण येऊन बसले. तो तिला सांगायचा मी कसं तुला खोटं खोटं मारल्यासारखं केलं, ती म्हणे मी बी कसं खोटं खोटं रडल्यासारखं केलं. तितक्यात मामा घरात आला. तो म्हणे मी बी कसं खोटं खोटं गेल्याचं नाटक केलं. लागट पाहुणा लागट. कथेकरता 7 दिवस राहिलं तर चालतं बरं. वाईट वाटतं की नाही? तुम्ही कधी जाणार असं शब्द विचारला की बोचतं ते. तसं निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला विचारलं की आई साहेब गमन कवने दिवशी आरंभिले, तुम्ही कधी जाणार? कधी जाणार म्हटलं तो शब्द बोचला, लागला मनाला की माझ्या दादाने मला असं म्हणावं. कधी जाणार? त्याच दिवशी वैशाख वद्य दशमी दुपारी 1:10 झाले. वैशाखाचं ऊन आहे, निरभ्र आकाश होतं. अचानक ढग जमा झालेत, विजांचा कडकडाट सुरू झाला, सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि 1:10 एक वीज कडाडली. निरंजनी वीज कडाडली पाही, भानोयेचे चेते अदृश्य होई. जलधारा स्वरूपे वाहे तव ठाई, ते हे अधिष्ठान झाले मुक्ताबाई. जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तुला पाई. जय देव जय देव. मुक्ताबाई गुप्त झाले. 7 चिरंजीवी आपल्या धर्मात, हनुमान, व्यास, बली, अश्वत्थामा, कृपाचार्य. बजरंग बली चिरंजीव आहे, आजही त्यांची अनुभूती येते. सगळे पुरुष चिरंजीव झालेत, महिलांमध्ये फक्त एकच चिरंजीव आहे, ती आहे मुक्ताबाई. जसे बजरंग बली चिरंजीव आजही अनुभवाला येतात, तशी मुक्ताबाई महिलांमध्ये एकमेव महिला संत आहे 7 संतांमध्ये, मुक्ताबाई. आणि ती चिरंजीव आहे, ती आजही अनुभूतीला येते. किती संकट येऊ द्या मुक्ताबाईवर भार घाला. तारुण्य ते. वीज कडाडली, आकाशात गेली, तुझं लागे वधी उपजला मजा आधी. कंसाने तातडीने बैठक बोलली, चांदूर मस्तिक वक्रदन शिशुपाल शाल्व विद्रोह पौंडरिक द्विविध. सांगितलं नंदपती वचम शौरेर्मृष्यति विचयंतम हरी जगाम शरणमुत्याप्ताग शंकितः. या 4-5 दिवसात जेवढे लेकर जन्माला आले तेवढे लेकर मारून टाका, मारून टाका, मारून टाका, मारून टाका. पण मारायला जाईन कोण? त्या मंत्रिमंडळात एक महिला आरक्षित सीट होतं, पुतना रत्नमाला, मागची बलिराजाची मुलगी. ती उभी राहिली. म्हणले अरे दैत्यासारखे दैत्याने एक लेकरू मारायला घाबरता? म्हणले मी मारते त्याला. तू कशी मारशील? तू तर भयानक आहे, विद्रूप आहे, कुरूप आहे. ती म्हणली ती नको चिंता करू, मी रूप बदलून जाईन, रूप पालटून जाईन, दूध पाजायचा बहाणा करायचा, स्तनाला विष लावेल, त्याने दूध पिल्याबरोबर त्याचा जीव जाईल, तू चिंता करू नको. पण कौस म्हणला तू दिसायला लय भ्यासूर आहे, लय भयानक आहे. ती म्हणली तू काळजी करू नको, मी सगळं त्या ठिकाणी मेकओव्हर करते. आणि तिने आपला श्रृंगार केला. लगा के गजरा, लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चली मतवाली, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. लगा के गजरा, लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है,
गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है। लगा के गजरा, लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चली मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है। ओ मेरी पुतना, ओ मेरी पुतना, तूने विष पिलाया, तूने विष पिलाया। लगा के गजरा, लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चली मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है। लगा के गजरा, पहन के साड़ी, चाल चली मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ। सगळा 17 श्रृंगार करून पुतना रूप पालटून गोकुळात गेले। याचं आध्यात्मिक कारण सांगतो। भगवान कृष्ण जन्माला आले अष्टमीला, पुतना आली 6व्या दिवशी, 8 आणि 6 14 म्हणजे 14च्या दिवशी पुतना आली। 14च्या दिवशी आली, याचं नाव आहे 14 विद्या। 14 ठिकाणी अविद्या आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार, चतुष्ट अंतःकरण, या 14 ठिकाणी अविद्या आहे। पुत ना, पुत म्हणजे शुद्ध, ना म्हणजे नाही, जे शुद्ध नाही ती पुतना। पुतना बालघातीने लहान लेकर मारायला आलेली, रूपालटून आलेली, सुंदर दिसायची, रूपवान दिसायची। नामा म्हणे आली नंदाची या घरी, घरा स्वरूप सुंदर देवांगना। यशोदा बाहेर आली, यशोदेने विचारलं, म्हणले का ग तुला, यशोदे तुला मुलगा झाला? म्हणले हो। म्हणले मग मला सांगितलंही नाही, मला निरोपही नाही। माता यशोदेने सांगितलं मी तुला ओळखलंच नाही। ती म्हणली मी तुझी बहीण। यशोदा माता म्हणली मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्या बहीण नाही, गुरु बहीण नाही, दूध बहीण नाही, सावत्र बहीण नाही, 7 बहिणीपैकी तुम्हाला कोणतीच बहीण नाही, तू कोणती बहीण आहे? ती म्हणली मी तुझ्या आईच्या बहीणच्या, नंदच्या, जेराणीच्या, जेठाणीच्या मोठ्या पोरची लहान सून आहे म्हणे। सांगा बरं काय नातं होईल? नाही सांग, काल्पनिक सांगितलं मी तुझी लांबची बहीण आहे। ती म्हणली ठीक आहे। तो पाळण्यात झोपला, घे त्याला। रडते माझे बाळताने, समजावी ताराहीना। रडते माझे बाळताने, समजावी ताराहीना। रडते माझे बाळताने, समजावे तारायणा। रडते माझे बाळताने, समजावे तारायणा। नानापणे समजावी ते, मागील ते खाया देते। नानापणे समजावे ते, मागील ते खाया देते। थापटोनी निजवीते, थापटोनी निजवीते, तरी अवघरायना। रडते माझे बाळताने, समजावे ताराहीना। रडते माझे बाळताने, समजावे ताराहीना।
यशोदेने सांगितलं बाई त्याला मी आता स्नान घालून पाळण्यात झोपवलेलं आहे. झोपलाय तो म्हटल्याबरोबर इतक्या जोरात रडायला लागला. कलाकार माणसं आहेत त्याला फारच एका जगात 3-4 आहे.